नमस्कार मित्रांनो, आज आपण दर्शन मशिनरी स्टोअर्समध्ये आलतो टेंभुर्णी. तुम्ही बघू शकता आपल्याला ही अशी मशीन घ्यायची होती. ब्रश कटर सगळं सामान बघू शकता. फोन करून मला मी आहे बाहेर. आपल्याला ह्या ब्रश कटरची किंमत 14,000 रुपये लागलेली आहे. नाही म्हणलं तर मला पण फोन कर बस का. जोडायची प्रक्रिया चालू आहे. साईडला सर रे नसं माहेर कर. बघू शकता ही ॲसेसरी येते सगळी. ही रोटर ऊसाला, ही बघा डाळिंबाच्या बागेला ही चांगलं आहे. जाळी पण येते सुरक्षेसाठी तुम्हाला. गवत ही कट करताना हे असं वैरण कट करताना एका ह्याच्यात ठेवून असं साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये यूट्यूबला बघितलं असेल. हे मोटर आहे 52 cc आहे, 4 स्ट्रोक. त्याच्यासाठी आपण ऑइल आणलेलं आहे चालू करून बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता या कंपनीचं ऑइल आहे. 230 रुपये लिटर ऑइल आहे, क्वालिटी ऑइल. जोडायचं. तुम्हाला काय पाहिजे असेल तुम्ही ह्या दुकानात येऊ शकता. एकदम योग्य दर देतात, कमी करत नाहीत पैसे, कारण माल क्वालिटी. काय प्रकारच्या मोटरा ही आहेत, पंप ही भेटेल जा. शेती सगळं साहित्य भेटतंय तुम्हाला. तोंड पकड काय झालं माझं त्या कार्डला नाही बॅलन्स खाली गोडाऊन आहे यांचं, ते सगळं भेटतं. होत असल्याचं बघा मी 4 वाजता येणार आहे. आले की मला नाही माझं करून. आणि रेशमाचं आहे की मोबाईल दिलाय सगळ्या प्रकारचं सामान आहे बघा तुम्हाला. हे आम्ही पाठीवर अडकवायचा घेतलाय ब्रश कटर, कारण साईडला धरून हात भरपूर कंटाळते. त्यामुळं हे आहे बघा, ही साईडचा कटर आहे, साईडला धरून चालवू शकता तुम्ही. पण ह्याचा एवढा उपयोग नाही. कवर माणूस हाताला आधीच कष्ट करून हे झालेलं आहे. काय अक्षय ती बघू, रोटर जोडायचा आहे. बाय आम्हाला रोटर पण दाखवा की तेवढा कसा आहे. त्या रोटरची ह्यांनी सेपरेट प्राइस सांगितली 2200 रुपये. बघू आपण काय कमी करते. जोडायचं चालू आहे. आपल्याला ही सोडवा ही येते ना परत, सोडवायला ही येतं ना सगळं. प्रॉडक्ट त्याच्या आट्या त्यामध्ये दुरी एक्स्ट्रा येते बघा. ही दुरी आहे, त्यामध्ये याचा गुंडळा असतो मोठा. संपलं की असं दाबायचं दोन्हीकडून आणि हे बाहेर ओढायचं. तुम्हाला वाटेल एवढीच दूर आहे, तसं काही नाही. तर याचा यूज तुम्हाला आपल्या 265च्या फडात करून दाखवतो. तंत्रज्ञानच्या ना तंत्रज्ञान हो नवीन झालं शेजारीचा असं आहे. तुमच्या शेजारीच आहे ना तंत्रज्ञान. जोडायचं आहे पाईप. सगळी प्रोसेस तुम्ही बघून घ्या. वेळ जातोय थोडा. ना दिवसात नाही मला परत. आपण इंदापूर, अकलूज, वेळापूर, टेंभुर्णी, पंढरपूर या क्षेत्रात आपण तुम्हाला सगळं काम करून देऊ. जोडायचं आहे कसं बघा तुम्ही. बरोबर बोळात घालायचं आहे तिथं. वायरी कुठल्या कुठं आहे ते अक्षय बघून घे रे. वायरीचं काय नाही, वायरी कुठं पण बसत नाही.
लाल 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 काळीला काळी बसतच नाही दुसरीकडे हा. हे स्विचच तसं आहे त्याचं. काय बंद आहे का रेसचा आहे का रेस कमी जास्त करायचं त्याच्यात lock केलं, lock केलं. बरं, ह्याचा काय आपल्याला खतरा नाही ना जीवाला नाही काय खतरा नाही. असं उलट आहे उलट नरड ही चिरायचं प्रमाण लय झालंय आता ते एक नारळ चढलेला माणूस जाग्यावर खपला जाग्यावर खपला तिथेही चूक असेल ना काहीतरी आता बाकी चढती की 8-10 वर्ष नारळ तोडायचं काम करत होता असं काहीतरी त्याचं आलं तर मरण म्हणून देवाने बोलवलं त्याला तसं ह्याचं आलेलं नसून म्हणजे तसं काय आपल्या हातात आहे होय ब्रश कटर जोडायचं चालू आहे बघा ही तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवली आहे कुठली वायर कुठं अशी तार जोडायची ही रेसची वायर आहे रेस कमी जास्त करायचं येतं आपल्याला ह्याच मशिनीला तेवढं रेस कमी जास्त करायचं आहे बाकीचे तुम्ही 9,000 8,000च घ्याचाल त्याला ते रेसचं ऑप्शन नाही ते डायरेक्ट चालू झालं की हाय त्या स्पीडवर राहते पण आपण हे पैशाचा विचार न करता जास्त पैसे घालवून हे घेतलेलं आहे अशी छाटोगिरी करायला लाज वाटत नाही का? आणि शेतीविषयी तुम्हाला सगळी माहिती आपल्या आता चॅनलवर भेटत जाईल पोल्ट्री विषयी असो शेतीविषयी असो नाही का तुमचे हम्म. कुठला आहे बावडा गव्हर्नमेंट गावरांना बॉयलर आहे काय काय नाव गोगरे मोगरी शेड होय राव पेनेगाव नाळी शेड माहिती आहे येस आहे कसं आहे हीच आहे मोगरी फेमस आहे राव देते ऑइल ऑइल आणि तेल टाकतो आता हा आमचं आहे हां वेनेगाव शेड माहिती गाव नाहराव दोन शेतकऱ्यांचा संवाद चालू आहे बघा ओळख सापडते अशी कुठेही गेलं तरी एसी पोल्ट्री फार्मचे मालक आहे ते अक्षय गोगरे आणि आपले दुकानदार दर्शन मशिनरी स्टोअरचे मालक आहे मालक स्वतः काम करतात ते. त्याच्या वैयक्तिक असतं एकत्र कुटुंब आहे आमचं. ऑइल हे कुठून टाकायचं तुम्ही बघा एवढा ऑइलचा पुडा हे आपल्याला 6 महिने 1 वर्ष जाऊ शकतो बघा 1 लिटरचा पुडा आहे एवढं ऑइल बघा जास्त करायला एवढं ऑइल भरावं लागतं तोंडाला येतं 90 मिली बसते का? 90 मिली एका टाइमला ऑइल बसते घरी पिचील स्प्राईट बीट म्हणून अरे एकटं तुझ्या घरच्यांना काय कळत नाही घरी फ्रीज मध्ये दुकान आणलंय आहे शेवटी. तुझ्यासारखं नाही ना आम्ही स्प्राईट हे सगळं वेगळं सेक्शन आहे तुझ्यासारखं आहे होय, कधी गावलं नाही की पेट्रोल रावलं जरी नेलं तर तुझ्या घरची फ्रीज मध्ये नेऊन ठेवणार आणि हे बघा आता आपण पेट्रोल टाकतोय 4 स्ट्रोक असल्यावर पेट्रोल ऑइल मिक्स टाकायला लागतंय पण हे आपले अरे ह्यात लागत नाही अरे हा ह्यात ऑइल लागत मध्ये नाही लागत 4 नाही, स्ट्रोक आहे two stroke मध्ये लागतं. 2 स्ट्रोक मध्ये प्रॉब्लेम आले शेतकऱ्यांचं हे दुकानदार सुद्धा वैतागलेत एवढं प्रॉब्लेम आले मी कधी नाही चुसतो आता आपण कमी टाकले अर्धा लिटर टाकले बघू काय तेवढंच बसते नाही नाही जास्त चालू बसतंय. करताना ही बॉल प्रेस करायचा बरं का? हे बघा. कुठं थोडा किती प्रेस करायला लागतो? पूर्ण एअर निघतो काय दाबायचं दाबायची बॉल प्रेस करा हे लबर वय हां करा प्रेस 5-6 वेळा करायचा एकदा दोनदा नाही हा. याला पेट्रोल आलंय का त्यात नाही राव पेट्रोल सकाळी आला असेल पेट्रोल नाही लागा रबर पेट्रोल त्यात पेट्रोल तर दाबायचं का? ही पंप ट्रॅक्टरचा पंप कसा असतो तसंही करावं लागतं आलं आता आलं बघावं आता आलं कधी आपण ही म्हणजे मशीन चॉक मारायचा मग. आपल्या जवळपास प्रत्येक वेळी चालू मशीन करताना. कोणी आणलेली बरं ना का प्रत्येक बघायचं. चालू करताना ती आणि दाबायचं बटन आणि काय चालू खालीवर करायचं. कसं होय? ही चॉक आहे जर तुम्हाला त्रास देत असेल मशीन चालू करा हा, वर वर घ्यायचं करून चालू करायचं आणि परत परत बंद खाली करायचं बर मग गाडीचं कसं आहे तसं चॉक आहे बघा ही चालू कुठून करायची हे वाढायचं ओके दोरी घ्यायचं. वळा. करा तुमच्या हाताने हो. वर. नाही ना हो दे ह्याच्या हाताने हो दे हा उद्या तुमच्या हाताने हा. जरा गडी हलका आहे खाऊन फुगला आहे फक्त आता आहे चालू. रेसफुल करा बरं
बटन एकदा दाबलं की ती बंदच होतंय का? दाबून धरायला जुनं होतं. हा आणि चालू करायचं म्हटलं परत तिथनं चालू करायचं. सोडून द्यायचं हे दुसऱ्या आता मशीनला काय सिस्टीम आहे बटन चालू करायला लागतं पुढे फोन चालू ह्याला काय ऑटोमॅटिक चालू होतं घरात चालू होतं. चालू व्हायला अजिबात लागत नाही. हे आपलं आहे ना. आणि तुम्हाला पाहिजे तेवढे होय बघा मित्रांनो आता आपण डेमो घेतोय मशीनीचा. साईड द्यायचं या अंगावर. कसं आहे बघा, पूर्ण करत गवत कापून बघू तिथं रस्त्याला थोडं गवत आहे ह्यांचं. मालक स्वतः आपल्याला करून दाखवते ते. थोडं लक्ष देऊन काम करावं लागतं. हे बघा, हे कटरचं लय अवघड आहे, पण तुमचं औषधाचा खर्च वाचल, रानाला इजा होणार नाही, काय नाही काय नाही. औषधाचा खर्च भरपूर वाचतोय. बेल्ट चालू आहे जोडायचं. 20,000 सगळं तुम्हाला त्यात तिथं चालवून दाखवतो. बारक्या पोरांपासून हे लांब ठेवा. चालू आहे बघा आता. करा चालू चालू कर मशीन.